नोंदणी करतील. आता सरकारने कसं केलंय 1500-2500 रुपये त्यांना पडतील ऑनलाईन UDID ऑनलाईन केल्यामुळे. तर तेवढं त्यांना तहसील किंवा बीडला जाण्यापेक्षा आपण माजलगाव मध्ये सगळं सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तेवढंच. एकत्रित आतापर्यंत आतापर्यंत आपल्याकडे 700 तरी नोंदणी झाल्या आहे अंदाजे. कारण की आपण त्यांना दिव्यांग म्हणजे त्यांच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा असते, वेगळं त्यांच्यामध्ये काय म्हणतात वेगळा टॅलेंट असतो. पण त्यांना आपण शासनाचं आणि आपलं सपोर्ट दिल्यामुळे त्यांना थोडीफार आपल्याकडून मदत व्हावी एवढीच आमची संस्थेची भावना आहे. डोंगर पट्ट्यामध्ये फिरत असताना तिकडे पण काम भरपूर आहे. आता माजलगावकडे लक्ष देत आहे. काय काय काम करायची इच्छा आहे? माजलगाव, धारूर, तेलगाव हे तिघही आपलेच आहे. तसं काय धारूर मध्ये तेलगाव, पाथरूड आणि माजलगाव अशा ठिकाणी आपण हे माझं 4थं दिव्यांगन शिबिर आहे आणि दिव्यांगांकडे आपण तसं लक्ष देतो. तसेच आम्ही महिलांकडे पण लक्ष देतो. असं अनेक वर्ष झाले आहे. प्रत्येक आम्ही गावांमध्ये महिला गेलेल्या आहे, महिलांशी आम्ही संवाद केलेला आहे. त्यांना नुसतं जाऊन आम्ही फक्त मार्गदर्शन केलं नाही किंवा त्यांच्या हक्काचं सांगितलेलं नाहीये, परंतु त्यांना आम्ही व्यासपीठावर उभं केलेलं आहे. धारूर, वडवणी, तेलगाव, पाथरूड आणि आता माजलगाव मध्ये पण माझा तोच विजन आहे. संस्थेतूनच काम करते आणि लोकांपर्यंत मी जास्तीत जास्त पोहोचेल ही माझी भावना आहे. आणि महिलांना मी बघते, हे आपल्या महिलांना आपण आतापर्यंत मी त्यांना अनेक कार्यक्रम राबवलेले आहे. म्हणजे उद्योजक महिला आहेत त्यांना आपण महिला महोत्सव मधून त्यांना एक्सपिरियन्स दिला आहे. तुम्ही तुमचे शॉप्स लावले, दुकानं लावले की कसा तुम्हाला एक्सपिरियन्स राहील. अनेकांना आपण पिठाची गिरणी दिलेली आहे, त्यांना शिवणकामसाठी ते मशीन दिलेलं आहे. अनेक असे उद्योग आपण दिले आणि आताच्या महिला एवढ्या ऍक्टिव्ह आहे, आपण म्हणू नाही शकत ग्रामीण भागातल्या महिलांना काही माहित नाही. मी आता ग्रामीण मध्ये एवढं फिरते, त्यांना आता मार्केटिंग स्किल्स पण माहिती पाहिजे, तर त्याबद्दल पण आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि ते उत्सुक आहे ते शिकायला. तर हे मुद्दे मी आता आणि अनेक वर्षापासून करते. तर हे आपलं एक परिवार आहे आणि संस्थेचं पहिलं विजन हेच आहे की महिलांना ज्या लोकांपर्यंत लोक पोहोचत नाही, दिव्यांगांना आम्ही पोहोचू शकतो. हेच आमचं कानिफनाथ संस्थेचं विजन आहे. या ठिकाणी दिव्यांगांना प्रमाणपत्र काढण्यासाठी जो त्रास होतो, त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जायला लागतं, अंबाजोगाईला जायला लागतं, त्यांचा पूर्ण वेळ वाया जातो, खर्च होतो, त्यांची हेळसांड होते जाण्या येण्यामध्ये. तर या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्रीभाया सोळंके आणि ऐश्वर्याताई सोळंके प्रशासनाच्या मदतीने आज या ठिकाणी दिव्यांगाचं प्रमाणपत्राचं वाटप असेल किंवा त्याचं मार्गदर्शन असेल, हे शिबिर या ठिकाणी आयोजित करून निश्चितच एक अतिशय चांगला सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. हे केवळ शिबिर नसून यामध्ये दिव्यांगांच्या अनेक ज्या काही समस्या असतील, त्यांच्या काही क्वेरीज असतील, त्यांचं काउन्सिलिंग असेल किंवा त्यांचं मनोधैर्य वाढवणं असेल, या सर्व गोष्टींसाठी या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे. यामध्ये मुख्यत्वे करून या दिव्यांगाविषयीची असणारी जी संवेदनशीलता आहे, हे माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. हजारो दिव्यांग या ठिकाणी प्रमाणपत्रासाठी येऊन थांबलेले आहेत आणि या सर्वच दिव्यांगांची तपासणी होऊन त्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे केले जाणार आहे आणि संबंधितांना या ठिकाणी प्रमाणपत्राचंही वाटप या ठिकाणी होणार आहे. लोकनेते सुंदररावजी साहेब सोळंके महाविद्यालयामध्ये हा जो कार्यक्रम दिव्यांगासाठी माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या वतीने व श्री माननीय जयसिंहभाई सोळंके साहेब व पल्लवीताई सोळंके साहेब यांच्या विद्यमातून हा मोठा दिव्यांग अपंगाचा मोठा भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे. आणि आदरणीय ऐश्वर्याताईचं काम एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे सध्या घरकुल पेन्शन चालू आहे, पगार चालू आहे मला.